नमस्कार. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. हार्ट ब्लॉकेज अचानक एका दिवसात तयार होतं की हळूहळू अनेक वर्षात? उत्तर आहे हळूहळू. जेव्हा अनेक वर्ष कोलेस्ट्रॉल, हाय बीपी, डायबिटीज, स्मोकिंग आणि अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे ब्लड वेझलचं नुकसान होत राहते, तेव्हा हळूहळू आर्टरीजमध्ये प्लाक सचू लागतो. या प्रक्रियेमुळे पुढे जाऊन हार्ट ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात. चांगली गोष्ट म्हणजे फक्त मेडिसिन नाही, तर तुमचा रोजचा डाएट देखील हार्ट हेल्थला सपोर्ट करण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही एक फूड ब्लॉकेजेस नाहीसं करत नाही आणि हार्ट डिसीज पूर्णपणे टाळण्याचीही हमी देत नाही. पण काही फूड्स हे हेल्दी लाईफस्टाईलचा भाग बनून कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हेसल हेल्थला सपोर्ट करू शकतात. आज आपण अशाच फूडबद्दल जाणून घेणार आहोत. ओट्स हे सोल्युबल फायबर, विशेषतः बीटा ग्लुकॅनचा उत्तम सोर्स आहे. हे फायबर कोलेस्ट्रॉलचं ॲब्झॉर्प्शन कमी करण्यास मदत करू शकतं. फ्लेक्सीड, ज्याला आपण अळशीची बी म्हणतो, अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर आणि लायगेन्स असतात. हे न्यूट्रिएंट्स हार्ट हेल्थला सपोर्ट करतात आणि हेल्दी डाएटचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतात. लसूणचा वापर भारतीय स्वयंपाकात आणि आयुर्वेदामध्ये अनेक वर्षापासून केला जात आहे. काही रिसर्चनुसार गार्लिक किंवा लसूण काही लोकांमध्ये ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हेल्दी रेंजमध्ये ठेवण्यास मदत करू शकतं.